आता आपण पेरेनल ॲब्सेस हा परत परत का होतो आणि त्याला केलं तर आणि नाही तर काय होतं हे आपण सोप्या भाषेमध्ये आपण बोलूयात. आता आपण परत बेसिक्सपाशी जाऊयात. गळू म्हणजे काय झालंय तर गुदद्वाराच्या जवळ आजूबाजूला भरपूर पू तयार झालेला आहे. तो इकडे तिकडे पसरू शकतो, तो पोटाच्या आतपर्यंत जाऊ शकतो, कॉम्प्लिकेशन्स करू शकतो. हे आपण आधीच्या ह्याच्यात बघितलेलं आहे. आपण त्याला काही ट्रीटमेंट नाही केली तर तो कॉम्प्लिकेशन्स करू शकतो, हे देखील आपण बघितलेलं आहे. तर ऑपरेशन केल्यानंतर काय होऊ शकतं? सगळ्यात पहिलं की आपण पू बाहेर काढण्याकरता ऑपरेशन केलेलं आहे. मग ते ओपन ऑपरेशन केलंय, कॉम्प्लिकेटेड यांचं ऑपरेशन केलंय किंवा व्हिडिओ असिस्टेड केलेलं आहे. तर यांच्यामध्ये परत रिकरन्स होण्याचे चान्सेस किती? जवळजवळ 50% आहेत. की वरचं जर कातडं सगळं भरून गेलं आणि आतमध्ये परत नदीचा मूळ उगम कुठं होता? संडासच्या आतमध्ये होता. त्यातनं परत जर संडास आत गेली तर हा रिकरन्स होत राहणार. त्यामुळे पहिले 12 महिने जवळजवळ खूप महत्त्वाचे. म्हणजे जर व्हायचाच असेल रिकरन्स तर पहिल्या वर्षातच जवळजवळ 82% लोकांमध्ये हा होऊ शकतो. तर अतिशय कॉमनली विचारला जाणारा प्रश्न असा आहे की डॉक्टर मला ऑपरेशन करायचंच नाही, जे काय व्हायचं ते होऊ दे, मला ऑपरेशनची भीती वाटते, मला ऑपरेशन करायचं नाही. बरं, असं ऑपरेशन नाही केलं तर काय होईल? गळू स्वतःहून तरी फुटेल, ज्याला आपण स्पॉन्टेनियस रप्चर म्हणतो, किंवा काय होईल? इन्फेक्शन पूर्ण जाऊ शकत नाही. ते इन्फेक्शन कुठपर्यंत पसरेल याच्यावरती आपला काही कंट्रोल नाही. तो तिथल्या इथं लोकली पसरेल किंवा शरीरात जाईल, सेप्टिसिमिया होईल, काहीही होऊ शकतं. त्याचं प्रेडिक्शन मी देऊ शकत नाही. मी काही देव नाही आणि मी ॲस्ट्रॉलॉजर नाही. त्यामुळे तो पू किती पसरणार आणि किती कॉम्प्लिकेशन करणार हे सांगण्याचं सर्जनचं काम नाही. कॉम्प्लिकेशन झाल्यावरती झालं म्हणून सांगू शकतो, पण नाही केलं तर काय होईल याचं प्रेडिक्शन आम्ही सर्जन करू शकत नाही. फिस्चुला नेनो होण्याचा चान्स किंवा कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्स ऑपरेशन नाही केले तर निश्चितपणे वाढू शकतात. मग ही रिस्क कुणी घ्यायची? ही पेशंटनी घ्यायची. कारण ऑपरेशन कुणाला नको आहे? पेशंटला नको आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्याची ट्रीटमेंट कशी करावी ही त्याची त्यांनी ठरवावी आणि कॉम्प्लिकेशन्स झाली तर त्याची त्यांनी फेस करावीत. आता ॲब्सेसच्या पुढे 70% लोकांमध्ये फिस्चुला होतोच. फिस्चुला म्हणजे काय? एक आतमध्ये तोंड आहे ज्यातनं संडास आत गेली आणि पू झाला होता. ते तोंड सूज जशी गेली की परत उघडतं, बोगदा ओपन होतो, त्यात परत संडासची घाण जाते आणि मग परत आतमध्ये पू तयार होतो. एक पुटकुळी बाहेर येते, त्यातनं ते फुटून बाहेर येतं आणि त्यातनं पू रक्त बाहेर येतं आणि असं वारंवार दर महिन्याला होत राहिलं. अँटिबायोटिक दिले की टेम्पररी कमी होतं, पण असं परत परत घट्ट झालं की मग त्याचा एक काँक्रीटसारखा किंवा सुतळीसारखा एक धागा तयार होतो की ज्याच्यामध्ये एक आतलं तोंड आहे आणि एक बाहेरचं तोंड आहे. त्याला आपण फिस्चुला म्हणतो. आणि एकदा फिस्चुला झाला की त्याचं आतलं तोंड जोपर्यंत आपण बरं करत नाही तोपर्यंत पेशंट बरा होऊ शकत नाही. साधा विचार कर ना, जिथनं नदी उगम पावते तेच जर तोंड बंद केलं तर पुढे नदी वाहणारच नाही. तेव्हा फिस्चुलाची ट्रीटमेंट काय? आतलं तोंड पहिलं बंद करा. आता आपण परत येऊयात की फिस्चुलाचा इन्सिडन्स किती? किती टक्के लोकांमध्ये फिस्चुला होऊ शकतो? जर ऑपरेशन केलं असेल आणि ते सर्जननी केलं असेल तर ते प्रमाण बरंच कमी येतं. ते जवळजवळ 40% खाली येतं. त्याचं कारण काय आहे की ऑपरेशन करता आपण सगळी कॅव्हिटी जी बोगदा आहे तो सगळा स्वच्छ केलेला आहे. त्या फुग्यामधला सगळा पू काढलेला आहे आणि जर आपल्याला जर MRIमध्ये फिस्चुला दिसला तर आपण फिस्चुला देखील ओपन करून टाकलेला आहे. मग तर ते 40%चं प्रमाण अजूनही कमी होऊ शकतं. ज्या पेशंटना खूप त्रास घेऊन येतात या अशा लोकांमध्ये हा फिस्चुला होण्याचं प्रमाण 70% जातं. वैल परत परत जेव्हा फिस्चुला होतो त्याचं जवळजवळ प्रमाण 65% आहे आणि हा रिकरन्स होण्याचं प्रमाण बऱ्याच वेळेला आपण ऑपरेशन केलं नाही, वरच्यावर फुटला, वरच्यावरती पू बाहेर आला, जखम बरी झाली, पण आतला बोगदा स्वच्छ झाला का? नाही झाला.
मग या लोकांमध्ये जवळजवळ 65% लोकांमध्ये हा परत परत रिकरंट ॲब्सेस होऊ शकतो आणि त्याचाच परिणाम शेवटी फिस्चुलामध्ये होऊ शकतो. आता हा फिस्चुला कुणामध्ये जास्ती आहे? तर पुरुषांमध्ये खूप कॉमन आहे आणि त्यातल्या त्यात सुद्धा वयस्कर पुरुषांमध्ये हा फिस्चुला होण्याचं प्रमाण जास्ती दिसतं. त्याचं कारणं काय आहेत पटकन नाही सांगू शकत, पण दिस इज अ फाउंड आउट इन्सिडन्स. जागतिक याच्यामध्ये जर बघितलं तर यांच्यामध्ये हे प्रमाण जास्ती दिसतं. कॉम्प्लेक्स ॲब्सेस म्हणजे हॉर्शू किडनी ॲब्सेस असेल, इशिओरेक्टल ॲब्सेस झाला असेल तर फिस्चुला होण्याचे चान्सेस वाढतात. आणि जर लठ्ठपणा असेल, डायबिटीस असेल, स्टिरॉइडोसोथी असेल तर फिस्चुला होण्याचं प्रमाण वाढतं. आणि ऑपरेशन नंतर सुद्धा जर पू परत परत लांब खूप दिवस येत राहिला तर या लोकांमध्ये सुद्धा फिस्चुला होण्याचे चान्सेस जास्ती येतात. तेव्हा अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? लवकरात लवकर सर्जनकडे जा. सगळ्यात कॉमनली गोष्ट अशी असते ना की पू आपण काढला ऑपरेशननी आणि त्याचा नंतर फिस्चुला झाला. पेशंट पहिल्यांदा काय सांगत येतो की माझं ऑपरेशन त्या हॉस्पिटलला झालं, पण खरं सांगू का ते फेल गेलं, कारण मला अजूनही त्रास चालू आहे. आता तुम्ही मला सांगा, एवढं आपण चर्चा केली की 70% लोकांमध्ये फिस्चुला होतो. आता तुम्ही मला सांगा, कोण पण सर्जन असून दे, त्यांनी 100 ऑपरेशन केले त्यातल्या 70% लोकांना फिस्चुला होणार आहे ना? हे बाय नॅचरल इव्हेंट आहे. हे फेल्युअर ऑफ सर्जन नाही आहे. हे पहिलं समजून घ्या. सर्जनकडे जा, तो त्याची योग्य प्रकारे ट्रीटमेंट करेल, MRI करेल, त्याचं कारण शोधेल आणि त्याप्रमाणे त्याचं जेवढं करता येईल त्याची ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करेल. पण फिस्चुला झाला याचा अर्थ तुमचा पहिला सर्जन हा फेल्युअर होता असं प्लीज समजू नकात. आय होप तुम्हाला या सगळ्या माझ्या बोलण्यानंतर फिस्चुला काय, पेरियनल ॲब्सेस काय हे समजलं असावं. या उपर तुम्हाला जर काही शंका असली तर आपण मला अवश्य भेटावे. धन्यवाद.